आज मी तुम्हाला ओल्या बोंबलाचे भजे करून दाखवणार आहे। त्यासाठी मी अशा पद्धतीप्रमाणे बोंबलाचे तुकडे केलेले ओले बोंबील इथे आणि त्यासाठी लागणारं साहित्य येत आहे। मी सुरुवातीला इथे हिरवी मिरची घेतलेली 2-3 आणि ही थोडी तिखट कमी आहे आणि ही जास्त तिखट आहे। अशा दोन्ही प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि इथं 4-5 लसणाच्या पाकळ्या आहे। आता हे मिक्सरमधून मी दळून घेणार आहे। अशा पद्धतीने मी हे थोडंसं मिरची आणि लसूण जाडसर दळून घेतलेलं आहे। आता इथे मी एका बाउलमध्ये थोडंसं आहे ना बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार आता आपण मीठ टाकू। चवीनुसार थोडीशी आणि अगदी एकदम असं चुटकीसरशी थोडासा सोडा। आता आपण ही मिरची आणि लसणाची दळलेली पेस्ट टाकतो। आता थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे। आपल्याला पीठ जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही, आपण नेहमीप्रमाणे भजे करतो ना त्यासाठी लागणार पीठ जसं असतं तसं करायचं आहे आपल्याला। हे अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करायचे। आता इथे पीठ पण तयार आहे आणि इथं ओल्या बोंबलाचे तुकडे पण आहे आणि ते आता आपण भजेसारखे काढून घेणार आहे। इथं तेल मी कढईत तापत ठेवलेलं गॅसवर। आता आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण एक एक करून असे भजे काढून घेऊ। आता आपल्याला दोन्ही बाजूने बोंबील चांगले तळून घ्यायचे। अशाच पद्धतीने आपल्याला हे भजे करायचे। मस्त छानपैकी असे क्रिस्पी झालेले आता आपण काढून घेऊ। आता अशाच पद्धतीने सर्व आता बोंबलाचे काप आपण याच्यात टाकलेले आहे आणि एक एक करून असे भजे करून घेणार आहे। तर आपले कुरकुरीत असे ओल्या बोंबलाचे भजे तयार आहेत। खायला खूप छान लागतात आणि अगदी 10 मिनिटातच होणार ही रेसिपी आहे। तुम्ही लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना सहज देऊ शकता आणि खूप छान आहे, लवकर होणारी आहे आणि तुम्ही नक्की करून बघा। बघू शकता आपले हे बोंबलाचे भजे छान असे कुरकुरीत झालेले बाहेरून आणि आतून पण बघा खूप छान असे बोंबील मस्त तळले गेलेले। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।